काढायचं माहितीये का तुम्हाला? नाही तर बिल द्यायचे का नाही ते काय बिल दे बिल तुम्ही गोष्टी करून घेता ना. हे पैसा कोणाचा आहे त्याला? हा जो पैसा तुम्ही मातीत घालताय तो कोणाचा आहे? जावा ठीक आहे, तुम्हाला नंबर टाकतो मी त्यांचा. का आतापर्यंत तुम्ही उत्तरं देत होता? उत्तरं संपली की जालन साहेब आले का? नाही नाही, तर तीन येते मी जेवढं म्हणजे जेवढं मला माहिती तेवढं मी तुम्हाला सांगतच होतो. काय माहितीये तुम्हाला? ना 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 ना. मग बापू देवा. नमस्कार साहेब. ते रस्ता केलाय तुम्ही कोणत्या लेवलनी केलाय? ते रस्ता पुढं सोडलंय मागं सोडलंय अर्धच केलंय. एवढूसाच रस्ता एवढूस पैसे 1 रुपयाची साईज एवढा. कोणी कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? यंत्रणा तर ग्रामपंचायत असन की त्याच्यावर लक्ष कोण देणार? झालंय टेंडर पण ग्रामपंचायतच यंत्रणा असेल ना. हा मग लक्ष कोणी द्यायचं? असा इकडे एकीकडे एवढा केलाय कुठं एवढा केला. तुम्ही गावात पेविंग ब्लॉक टाकताना कुठेतरी टाकलेत कुठे ठेवलेत अशी पार्शलिटी का? हा अख्ख्या गावात टाकले सगळीकडे आणि तिथं जे मधलं छोटासा ब्लॉक राहिलाय तिथंच ठेवलेत का? कधी? ते पाण्याचं चालू नाहीये ते धुत नाहीत व्यवस्थित. गावातलं पाणी प्यायच्या पाण्याचा श्वास येतोय. 2 रुपयाला पाणी भेटतं का नाही? 10 लिटर 15 लिटर त्याचं एकदा पाणी पिऊन बघा तुम्ही. चला आपण रस्ता बघूया तुम्हाला दाखवतो मी. चला की कुठं? नाही चला लगेच चल. मला थोडी वेळ आहे तुमच्या हिशोबाने चालायला. तुम्हाला आधी दाखवतं. चला की परत आहे की दिवस आहे तुमच्याकडे कामाचा. चला चला असं बी तुम्ही गवत नाही तर आम्हाला आज गवला तर येतं तर दाखवतो तुम्हाला रस्ता. चला की दाखवतो रस्ता तर बघावं लागेल की. चला उठा. लगेच चला. 5 मिनिटं काय? हा 5 मिनिटं वेळ लावता. तुम्ही प्रशासक आहेत ना आता? सरपंचाचं तर संपलं की कार्यकाळ. कसं काय सरपंच कुठे आहे? त्याच्या हजेरी रजिस्टर दाखवा बरं. कधी येत आहे? कसं काय सरपंच कसं काय नाही? कसं काय 5 वर्ष रिक्त ठेवलं का? मग कधी? कसं काय निवडून दिलेला माणूस 1 वर्ष रिक्त कसा ठेवू शकतो? मग आता अल्प बॉडीवरच काम चालू आहे का ग्रामपंचायत? बॉडी तर बरखास्त असेल की झाली की? कसं काय चांगली कामं करताय राव. गावात सगळा धुरोळा फुफुटा लक्ष नाही. कोण बघत नाही मग कसा मनमानी कारभार होय पत्रकार? उदय उदय तुम्ही काय करता? आता मला सांगा 1 मिनिट मागच्या थांबा ते जाऊ द्या. ऐका ना तो रस्ता बनलेला किती वर्ष झालं? त्याच्या आधीचा जो रस्ता होता ते बनलेला किती वर्ष झालं? याच कार्यकाळात झालाय. मागच्या 2.5 वर्ष ज्याच्याकडे उपसरपंच होतं त्याच्याच कार्यकाळात त्याच्या घरासमोरचा रस्ता झालाय आणि त्याच रस्त्यावरची 2.5 वर्षामध्ये दुसरा रस्ता झालाय. म्हणजे फक्त सरकारी कामाची 2.5 वर्षच रिलायबिलिटी का? हा मग तुम्ही मंजुऱ्या कसं काय देतायत? आधी रस्ता झालेला असताना तो रस्ता खराब झाला पूर्ण संपला. मग ते ज्याने कोणी केला त्याची देखभालीच आहे ना. अहो तुम्हाला माहित पाहिजे
इनलेट असते ते 6 इंच कमी पाहिजे. बरं, त्याच्या कार्पेट टाकण्याच्या म्हणजे फायनल टाकण्याच्या आधी खाली काय टाकायचं? ते हे गादी काम करायचं. गादी काम करायचं. आता तिथे बघायला चला 3 बोटाच्या वर रस्ता तुम्हाला सापडला. म्हणजे गावाला हे कोणत्या नियमाने कामं करतात तुम्ही? झाले 5 मिनिट, चला दाखव. चला गे. ए, 5 मिनिटं संपली. त्याच्यामुळे त्याने काम नीट करणार तर तो तोटा आहे ना. 5 मिनिट, चला दाखवतो. 5 मिनिटं झाले, चला या. त्याची उंची प्रॉपर गादी काम व्हायला पाहिजे होतं. मी तसं नीट काढतो. जिरवायचं काय? अरे काय बी करतायत ही लोक, नाही आपलं ऐकत बसायचं का? हा, हे माझ्या गावचं ग्रामपंचायत कार्यालय बोलत होतात ना ग्रामपंचायतच्या समोर. अरे ताकद संविधानाने दिली आपल्याला, बोलायला आलं की सगळं जमतंय. अरे हरामखोरांनी रस्ता खांदून ठेवलाय, 4 वर्ष झालं रस्ताच करतायत, अजून चाऱ्या बी नाहीये. दुसरा पावसाळा आला, बघायला कोणीच नाही. नाही साहेब कुठे आहेत? साहेबाला घेतल्याशिवाय जात नाही मी. आता हे बस स्टँडचं काम केलंय, अतिक्रमणावरती बस स्टँडचं काम केलंय. काय खाणार काय गावातली कोण? म्हणजे ह्यांना निवडून दिलं की हेच राजे झाले का गावाचे? कुठे झाला ताबा? पाणी उन्हात आणायचं तरी बसत जावा. ह्या आबाला कमीत कमी ग्रामपंचायत पगार भेटते का तुमची? मोटरसायकल द्यायला पाहिजे. ह्या माणसाला 4.5 किलोमीटर मोटर चालू करायला जावं लागतं. साहेब एक विनंती आहे. भाई मला सांगा, हे आबा ऐका की, हे आबा रोज जाऊन येऊन करतात 4 किलोमीटर. हे ग्रामपंचायत शिपाई आहेत. आजारी असते, यांना attack 4 आला. किलोमीटर रोज त्यांनी चलत जायचं का? हे भाग्य चांगलं आहे की हे पुन्हा आपल्यात आहेत. नाहीतर यांचा अटॅक आला होता. खरं तर एवढ्या लांब जायचं, मोटर चालू करायचं, तळ इथून 4 किलोमीटर. यांच्यासाठी मोटरसायकलची व्यवस्था करा, यांच्यासाठी ग्रामपंचायत कडून एखादं वाहन उपस्थित करा. त्यांना जायचं याची अडचण आहे ना. बरं हे नसले त्यांची मंडळी जाते हो साहेब. हा म्हणजे अवघड आहे ना, ह्यांना गावाला पाणी पाजायचंय ना. त्यामुळे ह्या रस्ता जायचं दाखवतो आधी. महत्त्वाचं आहे. इंटरनॅशनल रोड. चला इथून शॉर्टकट आहे. नाही हे समोरून असा दाखवत की कसा केलाय, दाखवत ना कशी सिस्टीम त्याला केली. पाणी पाजलंय का? पाणी बघा की नुसतं वरनं वतलंय, त्याला पोताडी नाहीत, काय नाहीत. हा? मला कशाला गावाचं वाटोळ करायचे? चांगलं करायचंय. अहो हे काय चांगलं आहे दावा, चांगली कामं करा ना पैसे घेऊन. पण साहेबासारखी चांगली माणसं आल्यापासून तरी पारदर्शकता कामात आली आहे. कसली पारदर्शकता? मग ते करायला तरी लावलंय कमीत कमी. म्हणजे कसं बी करायचं? मग नाहीतर काय करायचं? आपल्या दोघांची भांडणं होत्या ना. दोघांची भांडणं. आता आता इथं रस्ता येणार आहे म्हणून ते ठेवलंय बरोबर. आता मला सांगा, हे 6 इंच आहे का? थांबा आता 1 मिनिट लगेच नमुना दाखवतो. 3.5 बोट हाईट आहे त्याची. हे उरलंय लगेच, हे सगळीकडे. आता मला सांगा, ही ठेंगावर उंची height आहे, बघा ना, height आहे बघा. 3 बोट आहे. 3 बोट. 4 बोट उंची 4 बोट 3 बोट दिसतंय. आता याच्यावर पाणी मारायला पोताडी तर टाकाय पाहिजे. हा 5-10 लाखाचं काम आहे. किती लाखाचं काम आहे हे? 7 लाखाचं. हा? आता हे रस्ता हे बघा, हे आहे काम. ह्याला 7 लाख रुपये खर्च केलं. आता हे बघा, ही तर उंची बघा. आता ह्याच्या खाली सिमेंट रस्ता करताना खाली प्लास्टिक टाकणं गरजेचं असतं. त्याच्या आधी त्याचा बेस बनवणं गरजेचं असतं. काही नाही, सरळ धाड दिशेने रस्ता केलाय आहे त्याच्यावरतीच. कसा ठिकाण? हो, रस्ता करून जाणारे 2 दिवसात निघून जाते. गावाला हा रस्ता कायम राहणार आहे. बरं 2.5 वर्षापूर्वीच ह्याच्यावर रस्ता झालेला होता.
2.5 वर्षापूर्वीच. 2.5 वर्षापूर्वीचा रस्ता कुठे गेला काय माहिती. हे बघा, दिसलं? यंत्रणा आणि प्रशासन आणि गुत्तेदार. हे आपल्या दलित वस्तीचा रस्ता चालू आहे आपल्या इंटरेस्ट ते आपलं ते उंची किती हाईट किती त्याची थोडीशी 4 इंच का? बरं तर आलते की तुम्ही इथे कधी? बरं काय व्यवस्थित काम दिसत नाही होतं ते करू पण हां 4 इंच रस्ता आहे. किती इंच असं नाही भरतोय का 4 इंच? एकच लेअरचं काम आहे अण्णा साहेब. कोणत्या? एका इस्टिमेटला एकच लेअरचं काम आहे. नाही असं द्या की, पण ते 4 इंच बी भरा ना. निकृष्ट दर्जाचं काम करून काय करायचं का? रस्ता कायम राहणार आहे ना गावाला. नाही, निकृष्ट याच्या ऐका ना, हा रस्ता याच्या आधी 2.5-3 वर्षापूर्वी रस्ता झाला होता. त्याच्यावरतीच दुसरा रस्ता झाला. असं कसं चालेल? बरं, ठीक आहे, होऊ मग ते द्या. 2.5-3 वर्षापूर्वीचा रस्ता गेला कुठं? चांगलं आहे, मटेरियल चांगलं वापरायचं. मटेरियलचं बघा काय आहे. काय बी होतं तरीच काम करून येतं. यावर साहेबाचा नंबर द्या. सर, साहेबाचा नंबर सांगा. बोलबट साहेबांना विचारा, तीच होते सर. बोलबट साहेबांना बोलायचं. किती इंची म्हणून किती आहे? हं. 8308 99 हे पूर्ण मध्यभागी आहे. आता मला सांगा, हे आजच टोकरायला लागलं, हे हळूहळू गाड्या जाऊन याचं घर्षण होणार आणि सगळा फुफुटा चालू होणार, धुरळा. साहेब नमस्कार. हॅलो नमस्कार. जो मध्ये दलित वस्तीत रस्ता चालू आहे त्या रस्त्याच्या पाहणी करता मी इथं आलो होतो बघायला रस्ता. तर त्याची उंची किती आहे? 6 सेंटीमीटर आहे तेवढं प्रॉपर उंची. बरं, आणि त्याच्यावरती पाणी थोडंसं व्यवस्थित मारायला पाहिजे. पोते टाकायचं नाही का याच्यावरती काय? नाही तसं काय नसते म्हणजे रविराज साबळे पाटील बोलतोय साहेब. हॅलो, रविराज साबळे पाटील बोलतोय. हा त्यांना मी तरी सांगतो त्यांना पोते नाही तर बुसकट वगैरे टाकायला ते. ते खाली हा रस्ता करताना खाली प्लास्टिक टाकावं लागतं, बरोबर? हॅलो, प्लास्टिकचं का? रस्ता करताना कोणताही सिमेंट रस्ता करताना खाली पिचिंग करून प्लास्टिक टाकावं लागतं. हा टाकावं लागतं की नाही? हो याला टाकलंय का? नाही ते म्हणजे कसं आहे सर, ते आपण झेडपीचा रस्ता आहे ना, ते M20 मध्ये तसं नाही त्याचं प्लास्टिकचं. जो M30चा असतोय का? बरं, मला एक गोष्ट सांग. ऐका ना, हा रस्ता आहे का आता तुम्ही जो रस्ता केलाय, हाच रस्ता 2.5 वर्षापूर्वी केला होता. म्हणजे तुम्ही जे रस्ते बनवता त्याची क्रेडिबिलिटी फक्त 2.5 वर्षाचीच आहे का? टिकाऊ क्षमता काय म्हणतात त्याला इंग्लिश शब्द? नाही 5 वर्ष. हा, मग याच्या आधी रस्ता बनलेला कुठे गेला? त्याच्या आधी तुम्ही काय माहिती म्हणजे तुम्ही रस्त्याचं इस्टिमेट ऐका ना, तुम्ही रस्त्याचं इस्टिमेट काढलं. आता इथं रस्ता आम्ही बघतोय तर कुठं 4-6 इंच आहे का कुठं? या बरं, तुम्हाला दाखवतो मी. हो साहेब, तुम्हाला फोटो नाही सर 4 इंच. तुम्हाला या की दाखवतो मी इथं किती इंच आहे दाखवतो. 2 बोट रस्ता भरतोय. 2 बोट 2 बोट रस्ता भरतोय आणि तुम्ही म्हणता 6 इंच आम्ही मापून गेलो. गेलाय म्हणता साहेब तुम्ही, याला काय अर्थ आहे? बरं, याच्यावरून वरतून ऐका ना, वरतून पाणी मारलं म्हणजे पाणी टिकेल का त्याच्यावर? नाही तसं नाही ना. त्यांना मी आताच बोललो
बोललाय किंवा क्युरिंग प्रॉपर लागेल, विदाउट क्युरिंग ते टिकणारच नाही रस्ता. मग सगळ्या गोष्टी भोंगळ्या सगळ्या. आता आम्ही आलोच नसतो तर तुमच्या हिशोबाने चाललं असतं की हे. नाही सर, येणार होतो मी. दुसरा तिथं आहे. कधी येणार होता? अहो, झाला ना रस्ता बनवून 2 इंचाचा आणि काय कधी? करतो? 2 इंचाचा रस्ता बनवलाय तुम्ही, काय झोपा काढतात काय? हा, 2 इंचाचा रस्ता बनवलाय तुम्ही, झोपा काढताय का? हॅलो, हॅलो. तुम्हाला बोलतोय मी. हॅलो हॅलो, हॅलो. 2 इंचाचा रस्ता बनवलाय तुम्ही, झोपा काढताय का? नाही सर, 2 इंच असेल तर त्यांच्याबरोबर 4 इंच करून घेतो सर. करून घेतो म्हणजे कधी? आम्ही जर बघितलं नसतं तर तुम्ही असंच केलं असतं की सगळं. नाही तसं सर, कसं बिल देतं थोडी देते तसं विदाउट आहे तसं. दिलं असतं की तुमचं काय का बिल मिली बघत असेल. रस्ता बनताना तुम्हाला माहित नाही? हा, तर पहिल्या दिवशी ते तिथंच आहे, रस्त्यावरच होतं ना. नाही फोटो सर. सगळे याला रेषा गेल्यात, चिरा गेल्यात, ह्याचं आताच घर्षण व्हायला लागलंय. भविष्यात काय टिकेल हा रस्ता? हा, ठीक आहे मग क्युरिंग साठी तर बोलतो मी त्यांना. क्युरिंग नाही याची, ऐका ना, याची जी उंची पाहिजे होती ती नाहीये. बरं याला मला सांगा, आता गावामध्ये तुम्ही रस्ता बनवला, याला चाऱ्या कुठे आहेत नेमक्या? कोणत्या? चाऱ्या कुठे आहेत? या रस्त्याच्या बाजूने चाऱ्या पाहिजेत ना. ते ऑलरेडी आहे की तिथं. अहो कुठं आहेत? दिसतंय का कुठं? दाखवा बरं मला येऊन. आता पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरल या रस्त्यामुळं. हा, पद्धती असतात हो कामं करायच्या. कोणी बघत नाही म्हणजे काही करणार का तुम्ही? 2 बोटाचा उंचीचा रस्ता केला आणि तुम्ही म्हणता क्युरिंग चांगली करायला होतो. हा, हॅलो, हा हॅलो. तुम्हाला बोलत आहे मी. हा, हॅलो 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 हॅलो, फोन कर. हॅलो हॅलो, हॅलो. अहो तुम्हाला बोलत आहे साहेब, काय तर उत्तर द्या. बघतो सर मी ते ह्याला कॉन्ट्रॅक्टरला बोलतो मी कसं कसं काय केलं. अहो, तुम्ही झोपा काढताय का गोष्टी होत आहेत तर? नाही सर, तसं कसं हा, काम काय आहे तुमचं? काम काय आहे तुमचं? हॅलो, हॅलो. काम काय आहे तुमचं? हॅलो, हा सर, त्याला सर जालन साहेब म्हणून जे सर त्याला हा, जालन साहेब म्हणून जे त्या रस्त्यासाठी. तुम्ही कोण आहेत? मी असिस्टंट जे. हा, मग तुम्हाला विचारू शकतो ना मी, तुम्ही काय करताय? मी सहाय्यक आहे सर फक्त त्यांचा. हा, मग ते जालन साहेबांना सांगा, रस्ते बनवताना गोष्टी करताना कर्तव्य दिलंय ते पूर्ण करत जावा. हा ठीक आहे, तुम्हाला नंबर टाकतो मी त्यांचा. का आतापर्यंत तुम्ही उत्तरं देत होता, उत्तरं संपली की जालन साहेब आले का? नाही नाही, तीन येतेच आहेत. मी जेवढं म्हणजे जेवढं मला माहिती तेवढं मी तुम्हाला सांगतच होतो. काय माहितीये तुम्हाला? झोपा काढायचं माहितीये का तुम्हाला? नाही सर, बिल द्यायचे का नाही ते काय बिल दे? बिल तुम्ही गोष्टी करून घेताना हे पैसा कोणाचा आहे त्याला? हा जो पैसा तुम्ही मातीत घालताय तो कोणाचा आहे?